Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा तिसऱ्या अध्यायाचा सार पाहणार आहोत. दुसरा अध्यायाचा सार आपण मागच्या वेळेस पाहिला होता. आज आपण तिसऱ्या अध्यायाचा सार पाहूया. ओके, तर प्रार्थनेने चालू करूया आपण. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवा सादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणै निपुण धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्या करो. श्री राधा कृष्ण पदारविंद भजना वंदे मत्तालिको वंदे रूप सनातन रघुजुग श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदान्त वेद्येव चाहम्. ओके, हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया भगवद्गीतेचा तिसऱ्या अध्यायाचा सार. तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की भगवान कसं एक ट्रान्झिशन मध्ये सांगत होते. पहिलं त्यांनी सांख्ययोग सांगितलं, ज्ञानयोग, मग कर्मकांड, सगळं त्यांना सांगितलं. तर आता तिसरा अध्याय जेव्हा चालू होतो, इट स्टार्ट्स, तर ऍक्च्युली तो प्रश्नाने चालू होतो अर्जुनाच्या. तर आता तो प्रश्न का उद्भवतो त्याला, कारण भगवान दुसऱ्या अध्यायाच्या श्लोक नंबर 49 मध्ये ते भगवान अर्जुना सांगतात, दूरेन हि अवरम कर्म बुद्धी योगात धनंजय. म्हणजे बुद्धी योगाचा वापर करून अवरम जे चांगले कर्म नाही आहेत, वाईट कर्म, त्यांना तू लांब ठेव. तर त्याचं इम्प्रेशन असं त्याच्या डोक्यावरती पण ऍक्च्युली तसं नाही. ही इज अ व्हेरी म्हणजे एक्झॉल्टेड डिवोटी, भगवंताचा खूप मोठा भक्त आहे, त्याला सगळं चांगलं शास्त्र समजतं, भगवान जे सांगते. पण आपल्या वतीने तो प्रश्न विचारत आहे. तर इथे म्हणजे असं आहे की आचार्य सांगतात की ह्या श्लोकाचा अर्थ तो लावतो आणि तो म्हणतो की बुद्धियोग लावायचा आहे आणि कर्म, वाईट कर्मापासून लांब राहायचं, तर कर्मच आपलं बंद करायचे आपले. वी डोंट हॅव टू डू एनिथिंग. तर हे तो अर्थ लावतो. मग जेव्हा भगवान सांगतात की तू युद्ध कर, तो ही कन्फ्युज्ड, म्हणजे मला काम करायला बंद करायला सांगत आहे. बुद्धियोग म्हणजे फक्त आपलं बसून राहायचं, त्याला असं वाटतं. तर आता युद्ध करायला पण सांगत आहे, बुद्धियोग करायला सांगत, मी कसं समजू ह्याला. मला हे कृष्णा, तू असं हे मला डबल मिनिंग वाले मला तो हे इन्स्ट्रक्शन्स का देतो, मला समजत नाही. इक्विव्होकल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे ह्याचा अर्थ एकदा एक सांगतोय आणि म्हणजे एकदा सांगतो पश्चिमेला जा, एकदा सांगतो पूर्वेला जा, मी कुठे जाऊ तुम्हाला सांग. तर इथे आपण पाहूया कसं, म्हणजे मी शेअर करतो भगवद्गीता तिसरा अध्याय
चा जो पहिला श्लोक आहे तो काय म्हणत आहे? अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? तर त्याचा प्रश्न इथून चालू होतो की हे वाय आर यू एंगेजिंग मी? मी तुम्हाला सांगतोय बुद्धियोग करायला, तर मला तो या घोर युद्धामध्ये मला तू का मला नियोजसी केशव, मला तू का नियोजित करत आहेस? मग त्याच्या पुढे जो दुसरा श्लोक आहे त्याच्यामध्ये तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. तो सांगत आहे की बाबा तू ठरव काय आहे, म्हणजे आता ईस्टला जायचं का वेस्टला जायचं, आणि जे श्रेयस्कर आहे माझ्यासाठी ते तू मला सांग. हे इथे अर्जुन जो आहे तो हे अशी काय बोलतात रिक्वेस्ट भगवंताला करत आहे. तर मी सगळं त्यागून टाकू, संन्यास घेऊ का कर्म करू? तर हे हा जो पहिला सेक्शन आहे हे 2 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्यानंतर जो दुसरा सेक्शन आहे या अध्यायामध्ये, याच्यामध्ये श्लोक नंबर 3 पासून श्लोक नंबर 9 पर्यंत भगवान कृष्ण त्याला निष्काम कर्मयोग करायला सांगतात की तू म्हणजे काहीही फळची आशा ठेवू नको, फक्त तू तुझं कर्म करत राहा. आपण इथे पाहतो श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. तर इथे भगवान आता चालू करत आहेत. काय सांगतात? मनुष्य 2 जे भगवंताचे आत्मसाक्षात करण्यासाठी जे लोक प्रयास करतात त्या 2 वर्ग आहेत. काही जण तात्विक तर्काद्वारे किंवा ज्ञान योगाद्वारे करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे समजण्याचा प्रयत्न का हे काय हे काय हे काय, आणि दुसरं आहे ते भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कार करण्याचा प्रयत्न. हे आपल्याला जनरली पण माहिती आहे. काही लोक खूप ज्ञानी असतात, ते ज्ञानद्वारे भगवंताला समजण्याचा प्रयत्न करतात. एक आहे एकदम सिंपल भक्ती, बस भगवान कसेही असू दे, मला त्यांची भक्ती करायची आहे. आणि म्हणून आपण पाहतो जे भगवंताचे म्हणजे काही जे खूप उत्कृष्ट कोटीचे भक्त आहेत, तुकाराम महाराज वगैरे, असं आपण जर बरेचसे असे आपल्या महाराष्ट्रातले संत, म्हणजे पुरा भारतात होते पण महाराष्ट्रातले संत पाहिले की ते असे नाही की खूप शिकलेले, PhD केलेले, म्हणजे एकदम मास्टर्स केलेले असे नव्हते. ते व्हेरी सिंपल पीपल, एकदम साधारण, पण भगवंतावर विश्वास एकदम अतूट. असे 2 प्रकारचे लोक असतात. भगवान इथे त्याला सांगत आहे. मग पुढे केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तर असं पण सांगत आहे, असं नाही तर म्हणजे की तू जर कर्म केलं नाहीस तर कर्मबंधनातून मुक्त होऊन जाशील. अर्जुना असा विचार करू नको. त्याला असं वाटतं की हे मी जर युद्ध नाही केलं, मी आपलं धनुष्य बाण त्यांनी ठेवला होता बाजूला, मी जर बसलो जाऊन हिमालयात जाऊन किंवा कुठल्या जंगलात जाऊन, तर मी कर्मबंधनातून मुक्त होऊन जाईल. त्याचं इम्प्रेशन असं होतं जेव्हा भगवंताने सांगितलं दूरे नाही अवरम कर्म, हे अवरम म्हणजे जे वाईट गोष्टी आहेत, वाईट कर्म त्यांच्यापासून लांब राहत, त्याला असं वाटलं की बसून राहायचं. पण भगवान इथे ते क्लिअर करत आहेत की केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत नाही. तर असं नाहीये की तू सगळं सोडून बसलास तर तू कर्मबंधनातून मुक्त होतो. तसेच केवळ संन्यासनेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही, आणि असं पण नाही की तू संन्यास घेतला तुला सिद्धी प्राप्त होईल तुला सगळं. तर भगवान इथे त्याचा जो डाऊट आहे तो क्लिअर करत आहेत. मग 5व्या श्लोक मध्ये भगवान सांगतात, प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. तर प्रत्येक मनुष्य त्याचा एक गुण त्याने स्वीकारलेला आहे. त्याच्या बरेचसे जे मागच्या जन्मापासून तो जसा वागत आला आहे त्याच्याप्रमाणे तो एक गुण, आपल्याला माहिती 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर ही हॅज बीन स्पेंडिंग हिज लाईफ्स आफ्टर लाईफ्स, म्हणजे प्रत्येक म्हणजे कितीतरी जन्म तो त्या म्हणजे तो तसं वागलेला आहे, त्याच्याप्रमाणे जे ते गुण आहे आणि त्याच्याप्रमाणे तो काही ना काही कर्म करणार. तर त्याला
ते आपण श्लोक पण एकदा पाहूया इथे. नाही कश्चित क्षणम अपि जातो तिष्ठते या कर्मकृत कार्यते ही अवशः, म्हणजे अवश्यम ते कार्य करावं लागेल, हे इथे भगवान सांगत आहेत. मग श्लोक नंबर 6 मध्ये भगवान सांगतात, जो कर्मेंद्रिय संयमित करतो पण ज्याचे मन इंद्रियाचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. तर भगवान त्याला हे पण सांगत आहे की भले तू कर्मेंद्रियांना, म्हणजे कर्मेंद्रिय काय आपल्याला माहिती आहे, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला माहिती आहे, 5 कर्मेंद्रिय आपले हात, पाय, जनेंद्रिय, गुदा आणि त्वचा. तर हे सगळे आपले जे आहेत जे कर्मेंद्रिय आहेत, सॉरी वाचा, त्वचा नाही, वाचा. तर हे 5 कर्मेंद्रिय आहेत आणि हे आपण कर्म करत राहतो. तर त्याच्यावर जरी संयम ठेवला तो, म्हणजे मी काही वाईट बोलणार नाही, मी काही माझ्या हाताने काही वाईट काम करणार नाही, मग माझ्या पायाने कुठे वाईट ठिकाणी जाणार नाही, पण मन त्याचं नेहमी इंद्रिय भोगावर त्याचं मन लागलेलं आहे. तर असा व्यक्ती जो आहे तो स्वतःची फसवणूक करत आहे आणि अशा मनुष्याला भगवान इथे काय म्हणतात, अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. ते सांगितलं आहे, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. म्हणजे जो असं इंद्रियार्थान म्हणजे इंद्रियांसाठी जो विमूढ आहे अशा व्यक्तीला मिथ्याचार उच्यते, मिथ्याचारी म्हटलं जातं. तर हे भगवान या 6व्या श्लोकमध्ये इथे सांगतात. आणि मग पुढे 7व्या श्लोकमध्ये या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल, भगवान त्याच्यापेक्षा चांगलं काय आहे, मनाने आपल्या इंद्रियांना, प्रामाणिक जो व्यक्ती आहे तो मनाद्वारे इंद्रियांना संयम करण्याचा प्रयत्न करतो आणि आसक्ती न ठेवता, काही आसक्ती नाही, म्हणजे असं नाही की मी हे कर्म केलं तर मला ह्याचं हे फळ भेटेल. जसं लोक मंदिरात जातात, भगवंता माझं परीक्षा आहे तर पास होऊ दे, मी तुला नारळ चढवेन, मी तुला, किंवा माझं हे काम होऊ दे किंवा माझं ते काम होऊ दे, मी तुला पेढे चढवेन, मी तुला प्रसाद चढवेन, एवढे एवढे मी तुला दान दक्षिणा देईन. तर तसं नाही इथे काही आसक्ती न ठेवता, म्हणजे आपलं फक्त कर्म करायचं. म्हणजे अर्जुनाला असं आहे, अर्जुनाला का सांगत आहे, कारण अर्जुनाला वाटत होतं की मी जर जिंकलो तर मला हे सगळं राज्य मला भेटणार आणि ते मी भोगणार, तर मी कुणा संग भोगणार. तर बोलतो तू आसक्ती ठेव ना, तू फक्त कर्म कर, त्याचं काय फळ येणार आहे तू त्याचा विचार कर ना, काही आसक्ती ठेवू नकोस. तुझं काम आहे फक्त युद्ध करायचं, तू फक्त हे धनुष्य बाणाचं तू युद्ध कर. न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर तो व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तर त्या जो मिथ्याचारी जो सगळं इंद्रियांना संयमित करून बसला आहे पण मन त्याचं ते इंद्रिय भोगावर आहे, त्यापेक्षा हा व्यक्ती जास्त आहे. म्हणजे जरी त्याचा कधी कंट्रोल होत नाही, ठीक आहे चला कधी काय होत, पण तो प्रयत्न करतो खूप आपल्या मनाद्वारे, हे मला हे नाही केलं पाहिजे, मला ते नाही, आणि तो कर्म फक्त भगवंताच्या म्हणजे प्रसन्नतेसाठी, मला यातून काही नको, जे आहे ते सगळं भगवंतासाठी आहे. मग म्हणतो ना काय कृष्ण अर्पणमस्तु. आणि दुसरं काय म्हणते, नारायणायेती समर्पयामी, म्हणजे सगळं जे काय आहे माझे नारायणाला समर्पण आहे. तर तसं केलं पाहिजे, असं लोक बोलतात फक्त, पण तसं करीत नाही. तर ते ऍक्च्युअली ते करून दाखवलं पाहिजे. म्हणजे सगळं जे आहे ते भगवंतासाठी आहे, भगवंत तुझ्या प्रसन्नतेसाठी आहे. आणि पुढे 8व्या श्लोक मध्ये भगवान म्हणतात, तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर इथे भगवान काय सांगायचं, तुझं नियत कर्म तू कर. त्याचा विचार होता मी जंगलात जाऊन बसतो किंवा हिमालयावर जाऊन बसतो, संन्यास घेतो, मला काही काम म्हणजे युद्ध करायची गरज नाही. पण भगवान काय क्लिअर इन्स्ट्रक्शन देत आहे, नाही तुझं जे कर्म, नियत कर्म जे आहे तुझे, तो क्षत्रिय होता. तर भगवान आपल्याला पण आपल्याला उपदेश करत होता, आपलं काय करणं, आपण गृहस्थ आहोत किंवा जे काही आपलं जे असं, आता मेजॉरिटी आपण जर पाहिलं तर तसं जे आहे वी आर शूद्रस. म्हणजे कोणी हे म्हणू शकत नाही की मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे. हा जे बिझनेस करत असतील दे कॅन से की आम्ही वैश्य, पण मेजॉरिटी जो चंक आहे आजच्या युगात सगळे शूद्र आहेत. आणि ते शास्त्रामध्ये पण सांगेल
कलौ शूद्र संभवा. कलियुगमध्ये जास्त सगळे शूद्रच असते. आणि ते कसं आज आपण पाहू शकतो. लोक जे आहेत सगळे जॉब करतात. तर शूद्राचं काम काय आहे? दुसऱ्यांसाठी कर्म करणं किंवा त्याच्यासाठी त्याची सेवा करणं. तर आपण काय करतो? भले आपण मोठी टाय लावून जात असो ऑफिसमध्ये, पण वी आर शूद्रास. सर हे ते सांगत आहे की जे काही नियत कर्म असेल, जो क्षत्रिय आहे त्याने क्षत्रियाचं त्याचे कर्म करावे, जो ब्राह्मण आहे त्याने ब्राह्मणाचं कर्म करावं. जे जे काय आहे आपलं ते नियत कर्म आपण केलं पाहिजे. आणि ते न करण्यापेक्षा हे जे काम आहे ते जे काय असू देत. प्रभुपाद इव्हन एका आपल्या तात्पर्यामध्ये इथे सांगतात की एक ढोंगी जो बाबा आहे त्यापेक्षा एक म्हणजे रस्त्यावरती झाडू मारणारा एक प्रामाणिक झाडू मारणारा तो त्याच्यापेक्षा लाख पटीने बरा आहे, कारण तो त्याचं कर्म करत आहे. तर आपले कर्म आपल्याला करत राहायचे आहेत, हे इथे भगवान आपल्याला इन्स्ट्रक्शन देत. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराची निर्वाह करू शकत नाही. आणि भगवान काय सांगत आहे? ठीक आहे, चल तू कर्म हिमालयात जाऊन बसायचं बस, किंवा जंगलात जाऊन बसायचं बस, पण शरीराचा निर्वाह कसं करणार आपण? काहीतरी खायला पाहिजे ना आपल्याला. ते खायला आपल्याला थोडंसं कमवावं लागेल. आपण जर घरात बसून राहिलं, काही कमवलं नाही, तर आपण हाऊ विल बी लिव्ह? आपलं म्हणजे बायको पोरं आहेत, आपलं शरीर बायको पोरांचं जाऊ दे, तो एकटा जर जंगलात जाऊन राहिला तर आपल्या शरीराचा तरी निर्वाह करायचा आहे. ते भगवान सांगत आहे की तुझं नियत कर्म तू केलं पाहिजे. आणि मग शेवटी इथे सांगतात या श्लोकमध्ये श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणजे कर्म केले पाहिजे. तर हा खूप चांगला श्लोक आहे. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. याचा अर्थ काय? श्री भगवान विष्णूच्या प्रीत्यर्थ म्हणून यज्ञ, असं यज्ञ म्हणून आपले कर्म केले पाहिजे. जे पण मी कर्म करतो ते यज्ञ आहे. यज्ञासाठी आपल्याला माहिती आहे खूप चांगलं म्हणजे सामग्री, यज्ञ सामग्री, चांगला ब्राह्मण, चांगलं म्हणजे सगळी वस्तू चांगली पाहिजे. चांगली जागा, एकदम शुची साफ असलेली जागा. हे आज म्हणजे पॉसिबल नाही. प्रत्येक कर्म जे आपलं यज्ञ म्हणून भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, आपल्या प्रसन्नतेसाठी नाही, भगवानच्या प्रसन्नतेसाठी. यज्ञार्थात भगवान विष्णूंचं एक नाव आहे यज्ञ. यज्ञार्थात कर्मणो म्हणजे त्यांच्यासाठीच कर्म आहे. नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. आणि त्यांच्यासाठी जर नाही केलं तर बाकी जे पण कर्म आहेत ती आपल्याला बंधनात बांधून टाकते. मग ते काही असू दे. भगवंताचे जे कर्म, भगवंतासाठी जे कर्म केले आहेत तेच आपल्याला कर्मबंधनातून सोडवते. नाही एनिथिंग एल्स आपल्याला नक्की कर्मबंधनात बांधतील. आणि कर्मात बांधलं गेलं परत ते भोगायसाठी आपल्याला परत या पृथ्वीवर यावं लागेल. आणि जे 84 लाख जे योनी आहे त्याच्यातून कधी बाहेर पडू शकणार नाही. आणि म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर. तर भगवान विष्णूच्या माझ्यासाठी प्रसन्नतेसाठी तू आपलं नियमित कर्म कर. आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त. आणि तसं जर करत राहिला तर मुक्त संघ समाचार म्हणजे तू मुक्त राहशील, हे इथे भगवान सांगत आहे. हा जरा सेकंड सेक्शन जिथे भगवान निष्काम कर्म, तू काही आसक्ती ठेवू नको ते सांगत आहे. आणि ह्याचा जो पुढचं सेक्शन आहे 10व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत भगवान कर्मकांड पासून चालू करतात. कर्मकांड म्हणजे तू हे केलं तर हा फायदा आहे, ते फायदा आहे, आणि ते कर्मयोगापर्यंत नेतात. आपण ते पाहूया कसं. 10वा जो श्लोक आहे काय म्हणतात? सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ सहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले, तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तर इथे तुम्ही जर हे यज्ञ केलं बघा देवतांसाठी, तुम्ही जर त्यांच्यासाठी प्रसन्नतेसाठी तुम्ही केलं तर तुम्हाला ते जसं anybody can give example? हरे कृष्ण प्रभूजी, एकदा रिपीट कराल का आता शेवटी काय बोललात ते?
हा म्हणजे इथे सांगितलं ना, देवतांसाठी यज्ञ केला तर त्यांच्या प्रसन्नासाठी, तर ते तुमचे सगळ्या आवश्यकता पूर्ण करतील. तर त्याचं काही उदाहरण आपण काही कॅन यू थिंक ऑफ सम एक्झाम्पल? तर मी सांगतो. जसं बरेचसे यज्ञ आहेत. जसं भगवान रामचंद्रांसाठी दशरथ महाराजांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केलं होतं. तर ते भगवंतांसाठी केलं, म्हणजे देवतांच्या साठी केलं, आणि मग त्यांनी त्यांना जे पुत्र दिला. आणि असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पुत्र कामेष्टी आहे, किंवा इवन चांगल्या आपल्या काय म्हणतात हेल्थसाठी हेल्थसाठी पण यज्ञ आहेत. तर खूप खूप असे हेच यज्ञ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जिथे देवता प्रसन्न होतात आणि ते तुम्हाला ते देऊ. तर भगवान इथे सांगत आहे, अच्छा ठीक आहे, तू जे आहे कर्मकांड जे भगवान सांगत आहे, तू हे केलं तर हे फायदा, असं तर असं पुढे आता सांगत आहेत. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हाला संतुष्ट करतील, आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर संयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य होईल. आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही करत राहिला तर समृद्धी हे सर्वत्र राहील, असं हे पुढे सांगतात. श्लोक नंबर म्हणजे 12 मध्ये पण तेच आहे, आणि हा श्लोक नंबर 13 हा पण एक खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. यज्ञाशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल विषय भुंजते ते त्वगम पापा हे पचन्त्यात्मकारणा. इथे भगवान काय सांगत आहे, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. कसे? कारण ते सर्वप्रथम यज्ञाला किंवा भगवान विष्णूला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. तर इथे काय सांगितलंय भगवंतांनी, सर्वप्रथम यज्ञाला किंवा कृष्णाला किंवा भगवान विष्णूला जे पण आपण अन्न बनवत आहोत घरामध्ये, जे पण अन्न ते भगवंताला आपण अर्पण केलं पाहिजे. आणि आपलं माहिती आहे, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये, आपलं खास करून मराठी लोकांमध्ये आहे, आपण भगवंतासाठी आपण जे आहे ते त्यांना अर्पण करतो, आपण त्यांना नैवेद्य लावतो, हे सगळं करतो आपण. तर पण आज कलियुगाच्या प्रभावामुळे असं झालं, ते सगळं हळूहळू ते लुप्त होत चाललं. पण हे सगळं शास्त्र आपल्याला हेच सांगत आहे की हे आपले जे रूट्स आहेत हे सोडले नाही पाहिजे. आणि सोडलं तर काय होईल ते इथे सांगतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवितात, हो आज मला हे खायचं, माझी खूप इच्छा आहे, मला पिझ्झा खायचं, ते बनवून ते खातात. तर काय भगवान काय म्हणतात, ते खरोखरच केवळ पापच भक्षण करत आहेत. दे आर इटिंग ओनली सिन्स. तर ते फक्त पाप इथे ये पचनते आपण काय म्हणजे ते तो अघम, म्हणजे साधं पाप नाही, अघम पाप खात आहेत ते. तर अन्न कसं भगवंताला भोग लावलं पाहिजे भगवंताला, आणि भगवंतांनी खाऊन झालं मग ते आपण ग्रहण केलं पाहिजे. इफ नॉट काय होईल, वी आर ओनली इटिंग सिन्स, म्हणजे ते जेवण नाही येते, इट इज ओनली सिन्स. तर ते आपल्याला पाप ऑलरेडी, म्हणजे आपण जे आता जे काही त्रासामध्ये आहोत, व्हॉट एव्हर, म्हणजे फायनान्शियली काही त्रास असेल, दॅट इज बिकॉज ऑफ अवर प्रिव्हियस पाप, जे कर्म केली आहे त्याच्यामुळे. अजून आपल्याला कशाला पाप वाढून घ्यायचं. सो लेट्स, म्हणजे इथे भगवान सांगत आहे की तुम्ही भगवानला, कृष्णाला किंवा विष्णूला अर्पण करून तुम्ही हे भोजन ग्रहण केले पाहिजे. हा खूप एक इम्पॉर्टंट श्लोक आहे. मग श्लोक नंबर 14 मध्ये भगवान इथे सांगत आहेत, सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, ते पावसातून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. तर तो सायकल इथे आपण पाहिलं होतं, मग तुला आठवत असेल की माणूस किंवा एक जीव जो आहे तो कशावरती जगतो, अन्नावर. अन्न कसा प्राप्त होतो, पावसातून. पाऊस कसा प्राप्त होतो, यज्ञापासून. यज्ञ केलं तर पाऊस होतो. आणि हे एक खूप म्हणजे असं नाहीये की हे काही स्टोरी आहे, पण हे प्रभुपादजींनी आणि बऱ्याचशा भक्तांनी हे
एक्सपिरियन्स केलेला आहे. जिथे पाऊस नाही तिथे यज्ञ करून किंवा संकीर्तन करून फक्त सगळ्यात मोठं यज्ञ जो आहे नाम संकीर्तनम यज्ञ हा सगळ्यात मोठा. तिथे फक्त म्हणजे जर हे कीर्तन केलं तरी पाऊस पडतो हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर पाऊस यज्ञापासून होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. तर हे इथे सायकल भगवान इथे सांगत आहे. इथे हे आहे श्लोक नंबर 16 पर्यंत. इथे 16 मध्ये सांगतात, हे पार्थ, जे व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही तो निश्चितपणे पापमय जीवन जगत आहे. तर हे भगवान सांगत आहे की या जे यज्ञ चक्र आहे त्याचं पालन आपल्याला केलं पाहिजे. जे काही सायकल आहे आपल्याला कर्म केले पाहिजे, यज्ञ केलं पाहिजे. त्यातून पाऊस येणार, पावसामधून अन्न भेटेल आणि अन्नामधून मग आपण जे खाल्लं तर आपल्याला ते तर सायकल. नाहीतर काय होईल, आपण फक्त आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी करत राहिलो तर हळूहळू आपण पाहतो बरेचशा ठिकाणी अकाल पडतो. का पडतो? कारण तिथे हे असे जे प्रवृत्ती वाढू लागते आणि भगवंताला प्रसन्न करत राहिलं आपण आपले जर नियमित कर्म करत राहिलो तर पृथ्वी माता म्हणजे भरपूर म्हणजे ते जे अन्न देते. आणि जिथे हे असले कर्म होत नाही तिथे धरती माता हे सगळं पकडून ठेवते, धरून ठेवते. हे चालतं 16 पर्यंत. आणि याच्या पुढे तो नेक्स्ट सेक्शन आहे, चौथा सेक्शन 17 ते 35. तिथे भगवान परत निष्काम कर्म जे उदाहरण आहेत, कसं निष्काम कर्माचं उदाहरण ठेवलं पाहिजे ते भगवान इथे सांगत आहेत. तर ते काय म्हणतात, पण ज्या आत्म्यातच जो आत्म्यातच रममाण झाला असेल त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही. हळूहळू आता भगवान कसा टॉपिक फिरत आहे ते आपण बघत आहोत इथे. आत्मसाक्षात्कारी मनुष्य आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते. तर जो एक आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे तो आपले जेव्हा कर्म करतो त्याला कुठलाही हेतू नसतो, ते इथे भगवान सांगत आहे. आणि मग पुढे असं जवळजवळ 35व्या श्लोकापर्यंत भगवान हाच जो कन्सेप्ट आहे निष्काम कर्म कसं केलं पाहिजे तर ते काय म्हणतात पुढे, म्हणून कर्मफळावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. आसक्ती ठेवू नको, कर्म कर. तोच कन्सेप्ट इथे सांगत आहे आणि ते काही उदाहरण द्यायला चालू करतात. आता तर 20व्या श्लोक मध्ये ते जनक महाराजांचं उदाहरण देतात. ते म्हणतात, जनक आदी राजांनी केवळ नियमित कर्म करून सिद्धी प्राप्त केली आहे. तर महाराज जनक आपल्याला माहिती आहे सीता माताचे जे वडील होते त्यांनी आपले कर्म केले, त्यांनी ते करून सिद्धी प्राप्त केली. म्हणून एकंदर सामान्य लोकांनी शिकविण्याकरिता तो आपले कर्म केले पाहिजे. आणि होतं काय की जेव्हा असे जो राजा आहे तो सगळं करत आहे म्हणून प्रजा पण ते फॉलो करते. अरे आपला राजा हे करतात, आपल्याला पण हे केलं पाहिजे. जनरली कसं आहे की लोक जे त्यांचे जे आयडियल्स असतात ते असे मोठे मोठे लोकांना बघून बनवतात. आधीच्या काळात राजे महाराजे असे, अरे शिवाजी महाराज कसे राहतात, आपल्याला ते धर्मासाठी एवढं युद्ध करायला तयार, तर आपल्याला पण केलं पाहिजे. तर असे आयडियल्स बनवतात. पण आजकाल काय झालंय, आजकाल लोक जे सेलिब्रिटी आहेत किंवा जे हॉलिवूड बॉलिवूडचे स्टार त्यांना बघून ते आपले आयडियल्स बनवतात. ते जसं वागतात तो म्हणून लोक त्याला ऍड मध्ये घेतात, बाबा तू हे आमचं हे जे सिगरेट आहे त्याचा तू प्रचार कर, हे आमचे दारू आहे किंवा शेविंग ब्लेड आहे किंवा व्हॉट एव्हर इट इज. आणि ते जेव्हा करतात तेव्हा लोकांना अरे वाटतं, अरे हा ब्रँड वापरत आहे, उद्यापासून मी पण हा ब्रँड वापरतो. तर लोक जे साधारण जी जनता आहे ती ह्यांना पाहून आकर्षित होते आणि त्यांना फॉलो करते. म्हणून अर्जुना, तू जर हे युद्ध न करता पळून गेलास, साधारण जनता पण तसंच करायचं. अरे अर्जुनने पण केलं तर आपण पण करू शकतो, हरकत नाही.
तर डोंट सेट एन एक्झाम्पल. ते एक चांगलं एक्झाम्पल सेट कर. जसं महाराज जनक होते, त्यांनी सेट केलं तसं तू कर. तर हे श्लोक नंबर 21 मध्ये सांगतात. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. तर आपल्याला आपण बघत आहोत कसे बॉलिवूड, हॉलिवूडचे जे स्टार्स आहेत किंवा सेलिब्रिटीज आहेत, क्रिकेट प्लेयर्स आहेत, तसं त्यांना बघून बघून ते ओ हा असा करतो तर आपण पण केलं पाहिजे, लगेच फॉलो करतात. ते पुष्पाने एक स्टाईल काढली होती, सगळं त्यावर आय डोंट नो पुरा जेवढे रील्स येत होते एव्हरीबडी वॉज डुईंग दॅट. तर हे आपण पाहू शकतो की लोक कसे, एक साधारण जनता जी आहे ती एकदम भोली बाबडी आहे, त्यांना काही समजत नाही. जे ते करतात ते लगेच ते त्याला कॉपी करायला चालू करतात. सो फॉर देम इट इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. जसं ते डायलॉग आहे ना तो, विथ बिग पॉवर कम्स बिग रिस्पॉन्सिबिलिटी. ते हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ह्यांनी खूप खूप सावधपणे ह्याने जे आपलं वर्तणूक आहे किंवा आपला जो व्यवहार आहे तो खूप दे शुड बी व्हेरी व्हेरी केअरफुल. कारण लोक बघत आहेत आणि दे आर फॉलोइंग देम. तर भगवान पण ते सांगत आहे की तू पण त्यासाठी एक चांगलं उदाहरण ठेव. तर हे असं चालतं श्लोक नंबर 35 पर्यंत मी मध्ये जे इम्पॉर्टंट श्लोक आहे इथे भगवान स्वतःचं उदाहरण देतात. ते म्हणतात मी जर कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. म्हणजे भगवान सांगतात मी भगवान आहे, मला काही कर्म करायची गरज नाहीये. आता राजा आहे त्याला काही म्हणजे तो सिग्नल वरती आला की तरी सिग्नल लाल आहे ग्रीन आहे त्याला कोण विचारणार आहे. पंतप्रधान चाललंय त्याला कोण थांबून पोलीसवाला आरटीओ थोडी बोलणार बाबा फाईन भर. नाही, ते ही इज किंग. तसं भगवान पण जे आहेत ते राजा आहेत, पण ते पण एक्झाम्पल सेट करण्यासाठी अरे तो चाललाय ना मी काय नाही जाऊ शकत. म्हणून भगवान स्वतःचं उदाहरण, पहिलं जनक महाराजांचं उदाहरण, स्वतःचं उदाहरण की मी पण हे मी जर केले नाही तर काय हा सगळे ग्रहलोक नष्ट होऊन जाईल. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत आहे आणि असे जे अनावश्यक जी लोकसंख्या ती वाढत राहील आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. तर हे सगळं जे शांतता आहे आणि आज आपण पाहत आहोत ना आधीच्या काळात किती शांतता होती. टुडे व्हॉट इज सो मच केओस, किती जे शांती भंग झालेली आहे. दॅट इज बिकॉज ऑफ ऑल दिस काइंड ऑफ जे चाललेलं आहे त्याच्यामुळे होत आहे. तर हे भगवान असं श्लोक नंबर 35 पर्यंत हा कन्सेप्ट पुढे नेतात आणि श्लोक नंबर 35 आणि पुढे श्लोक नंबर 36 ते लास्टचा जो श्लोक आहे 43 तिथपर्यंत आता काम आणि क्रोध यापासून सावध राहायला सांगत आहे. आपला शत्रू जे आहेत त्याच्याबद्दल ते इंगित करत आहेत आणि ह्याच्यापासून तुम्ही केअरफुल राहा, एकदम सावध राहा. तर 36 मध्ये ते काय म्हणत आहे, अर्जुन म्हणाला हे वृष्णीवंशाच्या कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप कर्म करण्यास प्रेरित होतो. तर अर्जुन एक प्रश्न विचारतो की हे कृष्णा, कधी कधी असं होतं की हे मला काम नाही करायचं आणि आपण पण पाहिलं असेल कधी कधी असं होतं की आपण पण बळपूर्वक आपल्याकडून ते होऊन जातं, आपली इच्छा नसते. जे काय म्हणतात ज्यांना क्लेप्टोमेनिया आहे तर दे आर सो मच, म्हणजे त्यांना ती इतकी सवय झाली ते कुठेही गेले की काय ना काय एक वस्तू उचलतात आणि पॉकेटमध्ये टाकतात. म्हणजे आणि नंतर ते घरी आल्यावर विचार करतात अरे काय केलं बे. सो दॅट इज, तर अर्जुन विचारत आहे असं का होतं, वाय डू वी डू दॅट, असं काय. तर त्याचं उत्तर देत आहे भगवान म्हणाले हे अर्जुना, रजगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे. तर काय होतं, रजगुणामुळे आपण रजगुणामध्ये वागतो आणि त्याच्यामुळे हा जो काम आहे तो उत्पन्न होतो आणि तो नंतर क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. तर हे काम आणि क्रोध भगवान सांगत आहे दे आर मोस्ट सिनफुल एनिमीज. ते आपले सांगत आहे महापापमा विद्धी एनम इह वैरिनम. म्हणजे साधं सुद्धा नाही, मला महापापमा आहे ते खूप 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 मोठे, म्हणजे आपल्याकडे पाप कृत्य करून घेणार आहे. आणि विद्धी येण इह, हे जे आहेत आपले वैरी आहेत हे भगवान सांगत. तर काम आणि क्रोध भगवान 3ऱ्या अध्यायामध्येच आपल्याला सावध करा, पुढे पण आहे यांच्याबद्दल,
ते आपण नंतर पाहूया. पण या म्हणजे तिसऱ्या अध्यायापासून ते चालू करतात हा कन्सेप्ट की काम आणि क्रोध दोन वस्तूपासून सावध राहा. आणि दे आर व्हेरी व्हेरी सिनफुल एनिमीज. आपले खूप मोठे शत्रू आहेत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे पुढे असंच मग पुढे हळूहळू ते जसं उदाहरण पण देतात की जसं एक व्यक्ती एक जशी अग्नी जी आहे ती धुराने जी आवृत असते किंवा आरसा जो धुळेने आवृत असतो किंवा एक गर्भ जो वारेने आणि वारेने गर्भवेष्टी जसं एक गर्भ जो आहे तो कसा एम्ब्रियोने जसं तो आपण पाहतो. हे इथे भगवान हळूहळू स्टेजेस सांगत आहे की अग्नी जरी धुराने आवृत झाली तरी दिसते. ती एवढी डेन्सिटी एवढी नाहीये, थिकनेस फार कमी आहे. तर असे काही लोक असतात त्यांची आवृत झालेले आहेत कामाने क्रोधाने, पण दॅट इज नॉट सो मच. मग आरशावरची धूळ ते थोडं अजून थिक झालं. आता असे पण लोक आहेत जे अजून आहेत. आणि गर्भ जो आहे आपल्याला माहिती आहे आपलं गर्भ दिसतच नाही. एम्ब्रियोला असं कव्हर करतो दिसतच नाही. असे पण आहेत त्यांची बुद्धी एवढी त्यांनी म्हणजे आवृत्ती झालेली आहे की त्यांना काही म्हणजे चांगलं वाईट काही समजत नाही. ते हे असं भगवान उदाहरण पण देत आहेत. आणि असं करून आपल्याला काय म्हणतात, इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. आणि हे शत्रू कुठे राहतात भगवान त्याचा ऍड्रेस पण देत आहेत. शत्रूला आपल्याला शत्रूवर अटॅक करायचा असेल तर ते ऍड्रेस पण माहिती पाहिजे. काय म्हणतात, आपले इंद्रिय म्हणजे आपले डोळे, हात, आपले जे पण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत त्याच्यावरती हा वास करतो. आपल्या मनावर आणि बुद्धी या तीन वस्तू जे, आणि माहिती आपल्याला हे तीन जे आहेत सर्वात इम्पॉर्टंट जे आहेत त्याने कॅप्चर केलं या शत्रूने. शत्रू जो सगळ्यात जो शत्रू भयानक कोण असतो, जो आपले जो मेन जो काय बोलतात ना आपला पॉइंट्स आहेत तिथे जो कॅप्चर करतो तिथे त्याला माहिती हे कॅप्चर केलं की हा पूर्ण जो आहे देश माझ्या हातात आहे. तसं या कामाने आणि क्रोधाने म्हणजे कामाने खास करून या आपल्या इथे काबीज केलेलं आहे. त्याच्यामुळे वी आर नॉट एबल टू डू एनिथिंग हे इथे सांगतात. आणि पुढे लास्ट मध्ये याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यापेक्षा श्रेष्ठ आहोत. तर आता भगवान शेवटी सांगतात की आपण म्हणजे कोण, आत्मा. आपण म्हणजे हे शरीर नाही. मी मराठी आहे, मी बाई आहे, मी स्त्री आहे, गोरा काळा, नो. ही इज नॉट टॉकिंग अबाउट बॉडी. हे आपण कन्सेप्ट आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिला होता. आपण आत्मा आहोत, वी आर नॉट दिस बॉडी. त्याच्याबद्दल सांगायचं की आपण म्हणजे हा जो आत्मा आहे या भौतिक इंद्रियापासून, मनापासून, बुद्धीपासून श्रेष्ठ आहोत. तर हा जो आत्मा आहे तो या सगळ्यांपासून श्रेष्ठ आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हे सिक्वेन्स मध्ये राहिलं. पण जर इंद्रियांना प्राधान्य दिलं, इंद्रियांचं मन झालं की अरे काही चांगल्या वस्तू बघितली चला त्याच्या मागे, किंवा जिव्हा मला हे खायचं आहे, म्हणजे काही इट कॅन बी एनिथिंग नॉनसेन्स, नॉनव्हेज खायचंय मला, हे खायचंय ते खायचंय, तर दॅट इज गोइंग टू पुल अस. म्हणून आपल्या जो बुद्धी आहे, बुद्धीने मनाला आणि मनाने इंद्रियांना त्यांना कंट्रोल केलं पाहिजे. हा जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला भगवान या शेवटच्या श्लोकामध्ये देत आहे. तर असं इथे भगवान हा जो तिसरा अध्याय आहे ज्याचं नाव आहे कर्मयोग हे आपल्याला सांगत आहेत. तर इथे मी थांबतो. कुणाला काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील तर आपण घेऊया. हरे कृष्णा. सो थँक्यू. हरे कृष्णा. आपण भेटूया पुढच्या गुरुवारी 8:15 वाजता. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु वृंद की जय. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. हरे